मित्रांनो, थोड्याच दिवसांपूर्वी इंटरनेटवर कॉकरोच जनता पार्टीचा उदय झाला. या व्हर्च्युअल पार्टीला मिळणारा प्रतिसाद बघून बऱ्याच जणांना असं वाटतंय की आता देशातील तरुण क्रांती करतील आणि भाजपच्या सत्तेला तगडं आव्हान मिळेल. अर्थात हा एकच मुद्दा नाहीये. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, नीट सारख्या परीक्षेत होत असलेले घोटाळे, हे सगळं पाहून देशात भाजपच्या विरोधात एक मतप्रवाह तयार होतोय. पण या सगळ्याचा खरंच विरोधकांना फायदा होईल का? भाजपची सत्ता आणखी किती काळ टिकेल? आणि या सगळ्याबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. भाजपची सत्ता कधी जाईल हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. याला कारण म्हणजे ऍक्सिस माय इंडिया या एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थेचे संस्थापक प्रदीप गुप्ता यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सविस्तर चर्चा केली. ते नेमकं काय म्हणाले हे पाहण्याआधी आपण लक्षात घेऊया की त्यांचं मत का मॅटर करतंय. प्रदीप गुप्ता हे काही साधे विश्लेषक नाहीयेत. ऍक्सिस माय इंडिया कंपनीचे पोल्स हे गेल्या काही वर्षांमधील अनेक महत्वाच्या निवडणुकांमध्ये अगदी अचूक ठरलेत. हरियाणा निवडणूक असो, महाराष्ट्र निवडणूक असो किंवा मग दिल्लीची निवडणूक असो, त्यामुळे भारतीय राजकारणाची नाडी समजलेल्या व्यक्ती म्हणून प्रदीप यांना ओळखले जातं. भाजपच्या सत्तेबद्दल बोलताना ते म्हणाले की भाजपचं सध्याचं राजकीय वर्चस्व जे 2014 मध्ये सुरू झालं होतं, ते किमान 20 वर्ष टिकू शकतं. म्हणजे साधारणपणे 2034 पर्यंत किंवा त्याच्या पुढची एक टर्म भाजप सत्तेत राहू शकतं. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण या अंदाजामागचं गणित आणि भारतीय राजकारणाचा ऐतिहासिक दृष्टिकोन प्रदीप यांनी स्पष्ट केलाय. काँग्रेस एकेकाळी 1977 पर्यंत सत्तेत होतं. त्यानंतर पक्षाला अडचणींना सामोरं जावं लागलं. त्या काळात एका राजकीय पिढीचा म्हणजे एखादा पक्ष सत्तेत आला की तो टिकून राहण्याचा कालावधी 20 वर्षांचा मानला जात होता. हाच नियम आता देखील लागू होऊ शकतो. त्यामुळे हे 20 वर्षांचं चक्र कायम राहील. इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत आहे. फक्त तेव्हा काँग्रेस होतं, आता त्या जागी भाजप आहे, असं गुप्ता यांनी मुलाखतीत सांगितलं. यावेळी ते भारतीय मतदारांच्या मानसिकतेबद्दल देखील बोलले. ते म्हणाले की भारतीय मतदार दीर्घकाळ एखाद्या पक्षावर विश्वास ठेवतात आणि तो विश्वास लवकर तुटत नाही. मग प्रश्न येतो की भाजपला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. गुप्ता यांच्या मते जोपर्यंत भाजपचं काम अगदीच कमकुवत होत नाही, तोपर्यंत त्यांची सत्ता टिकून राहील. आता तेवढं तर कुणालाही कळतं. जनतेच्या अपेक्षा जोपर्यंत एखादा पक्ष पूर्ण करतोय तोपर्यंत तो सत्तेत राहणार, हे साधं गणित आहे. पण भाजपच्या बाबतीत इथे एक खूप मोठा धोका देखील आहे. जगातला सगळ्यात मोठा पक्ष आणि कोट्यावधी लोकांचं समर्थन मिळाल्यामुळं आता भाजपकडून लोकांच्या अपेक्षाही वाढल्यात. त्यामुळे भाजप आणि एनडीएला सुपर परफॉर्म करावं लागेल. आता भाजपला साधी कामगिरी करून चालणार नाही, कारण जेव्हा तुम्हाला प्रचंड मताधिक्य मिळतं तेव्हा जनतेच्या अपेक्षा देखील वाढत जातात आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर असंतोष वाढायला सुरुवात होते. हे बोलताना त्यांनी आणखीन एक महत्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की विजय किंवा पराजय हा हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर होत नाही. आपल्याकडे भाजप जिंकलं की हिंदू मतं एकत्र आल्यामुळे झालं असं म्हटलं जातं, आणि भाजप हरल्यानंतर हिंदू मतं विभागली गेल्यामुळे असं झालं असं म्हणतात. पण प्रत्यक्षात जय पराजय या मुद्द्यांवर होतच नाही, असं प्रदीप गुप्ता म्हणाले. आपल्या विश्लेषणात गुप्ता यांनी भाजपला एक इशारा देखील दिला. ते म्हणाले की जेव्हा तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहोचता तेव्हा तुमच्याकडून अपेक्षा खूप वाढतात. पण जेव्हा एखादा पक्ष एवढा प्रबळ होतो की विरोध करायला कुणीच नसतं, तेव्हा त्या पक्षाला आत्मसंतुष्टता येते. आणि हीच आत्मसंतुष्टता अनेकदा मोठ्या राजकीय पक्षांच्या अधोगतीची सुरुवात ठरते. भाजपला हा इशारा देण्यासोबतच त्यांनी विरोधी पक्षांबद्दल देखील चर्चा केली. ते म्हणाले की काँग्रेसला अजूनही त्यांच्या भूतकाळातील आरोपांचा सामना करावा लागतोय. सत्ता असताना त्यांच्याकडून झालेला गैरकारभार लोकांच्या लक्षात आहे. सोबतच त्यांच्या पक्षातील नेपोटिझमची समस्या देखील आहेच. त्यामुळे काँग्रेसला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात परत येण्यासाठी बराच काळ लागेल. काँग्रेसची प्रतिमा सुधारणं आता सोपं राहिलेलं नाही. कित्येक दशकांचा सत्ताकारण, घोटाळ्यांच्या आठवणी, नेतृत्वाची अनिश्चितता या सगळ्या गोष्टी एकत्र करून काँग्रेसच्या कमबॅकला खोडा घालतायत. त्यामुळे 2029 ची निवडणूक देखील काँग्रेससाठी खूप कठीण असणार आहे. या निवडणुकीला आता 3च वर्ष राहिलीत. ही 3 वर्ष आणि पुढची 5 वर्ष एवढा काळ काँग्रेसला पुन्हा रुळावर येण्यासाठी नक्कीच लागेल. ही गोष्ट खरं तर एकट्या काँग्रेसची नाही तर सगळ्याच विरोधी पक्षांची आहे. सध्या भारतात अशी परिस्थिती आहे की भाजपला राष्ट्रीय स्तरावर एकही तगडा प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. विरोधी पक्ष निवडणुकांपुरते एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, पण हे ऑन पेपर छान वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्यातून काहीच होत नाही. इंडिया आघाडीचा प्रयोग आपण पाहिलाय. जागा वाटपाच्या वेळी ऐक्य ढासळतं, स्थानिक महत्वाकांक्षा आड येतात आणि या सगळ्याचा फायदा भाजपला होतो. आताच्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आपण हे पाहिलंच आहे. विरोधी पक्षांकडे जोपर्यंत एक सक्षम चेहरा, विकासाचा स्पष्ट आराखडा आणि टिकाऊ संघटनात्मक बळ नसेल तर लढाई कठीणच राहणार आहे. एकूणच सत्ता बदल होण्यासाठी 2034 ची वाट पाहावी लागणार आहे. भाजपची सत्ता जाण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतील याबाबत देखील गुप्ता यांनी चर्चा केली.
ते म्हणाले, शासनाची कामगिरी हा सगळ्यात मोठा फॅक्टर असेल. जर रोजगार निर्मिती थांबली, महागाई नियंत्रणात राहिली नाही, शेतकरी आणि तरुण वर्ग नाराज झाला, तर भाजपची लोकप्रियता कमी होऊ शकते. राजकारण हे भावनांवर नाही, तर रोजच्या जगण्याच्या वास्तवावर चालतं. तेव्हा जनतेच्या दैनंदिन आयुष्यात सुधारणा होत नाही, तेव्हा मतदार बदल घडवतात. आणि इतिहास देखील हेच सांगतोय. थोडक्यात सांगायचं तर प्रदीप गुप्ता यांचं विश्लेषण अत्यंत स्पष्ट आणि परखड असं आहे. भाजपची सत्ता सुमारे 20 वर्ष टिकण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी भाजपला देखील मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करत राहावं लागणार आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांसाठी हा काळ आत्मपरीक्षण, पुनर्बांधणी आणि जनतेशी पुन्हा नव्यानं जोडण्याचा आहे. भाजपच्या विरोधात देशात सध्या संमिश्र वातावरण आहे. मात्र विरोधी पक्षच धड नसल्यामुळे जनतेसमोर दुसरा पर्यायही नाही. प्रदीप गुप्ता यांचा अंदाज खरा ठरेल का? भाजपची सत्ता खरंच 2034 ला जाईल का? याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.